तुम्ही व्यासपीठावरच्या पहिले शांत बसा. विखे पाटील साहेब, आमचं एक गावरान म्हणणं आहे. एक साधं म्हणणं आहे, हैदराबादचं गॅजेटियर आमचं लागू झालं, हे तुम्हाला मान्य आहे का? माईक द्या त्यांच्या हातात. 2 मिनिटात लोकांच्या अडचणी म्हणजे प्रश्न नाही येणार. त्या माणसानं मोठं काम केलंय. हॅलो, ते जिल्ह्यात तिथं व्हायला पाहिजे. विखे पाटील साहेबाकडे द्या. विखे पाटील साहेब, आमचं हैदराबादचं गॅजेटियरची अंमलबजावणी झाली का? आपण अंमलबजावणी करण्यासाठी जी आर काढला आता. ओके, जी आर याच्यासाठी काढलाय की अंमलबजावणी करायसाठी? एक प्रश्न. दुसरा ऐका, गॅजेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का? बरोबर आहे. त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेव्हिट जरी केलं तरी देणार आपण दाखला. उदाहरणार्थ क्रमांक 1, पोराव लय महत्वाचा विषय, उगाच ऐका गड्यानो, गोंधळात महापार कंबड मोड. समजा हैदराबाद गॅजेटियर मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अंदाजे 1,23,000 1881 ते 1901 साली 1,23,000 कुणबी दाखवलेत गॅजेटियर मध्ये. त्याचे 5-5 पोरं जरी आता म्हणले 1881 पासून, हा खूप महत्वाचा विखे पाटील साहेब विषय आहे. घाई गडबडीत समाजाचं वाटलं व्हायला नको, बार मला हे लोक गरिबाचे घेऊन यावं लागते. 5-5 जरी म्हणलं, 10-10 जरी म्हणलं, 1,23,000 म्हणलं तरी समजा 1.5 लाख धरू आपण. 6 लाख मराठे छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले. आता गॅजेटियरचं असं म्हणणं आहे 1,23,000 कुणबी आहेत आणि सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक बी कुणबी नाही. मग कुणबी गेले कुठं? याचाच अर्थ 1,23,000 त्या काळाचे म्हणजे आत्ताचे 6 लाख मराठे हे सगळे कुणबी. याच पद्धतीनं त्रिसदस्यीय केलेल्या समितीला काम करावं लागेल विखे पाटील साहेब. 1, धाराशिव मध्ये 97,000 मराठे कुणबी त्यावेळेस दाखवले. बीड मध्ये 1,12,000 दाखवले. त्यांचे 5-5, 10-10 म्हणलं तरी आता 5 ते 6 लाख मराठे झाले. मग ते जर कुणबी होते तर पहिले कुणबी गेले कुठं? मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे. विखे पाटील साहेब, हा आमच्यासाठीचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मराठवाड्यातले मराठे हेच कुणबी आहे. या जी.आरच्या माध्यमातून याच पद्धतीनं गॅजेटियर, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब, मुख्य प्राधिकरण याच्यावरती जो काम करणार आहे, 2012चा कायदा जो ओबीसी कायद्याला व्हॅलिड करतो, त्या कायद्याच्या नुसार तुमची त्रिसदस्यीय ही समिती यांच्याकडे सुद्धा हे गॅजेटियर विखे पाटील साहेब द्यावं लागणार आहे. बरोबर ना? गॅजेटियर द्यावं लागणार आहे. आणि मग ते संबंधित त्या गावातले व्यक्ती, उदाहरणार्थ एका गावात 30 लोक आहेत, 1881, ए दाताड काढणारांनो नाही तर निघा ना घरी. 30 लोक आहेत एका गावात 1881 ते 1901 मध्ये. आज एका 5-5 बी म्हणलं तरी 3-5 15, 150 लोक एका गावात झाले. त्रिसदस्यीय समितीला असं काम करावं लागेल